सर्व संपर्क प्रमुख जे आहे हे फील्डवरती उतरून काम करतायत। आज आढावा बैठक घेण्यासाठी माननीय उद्योग मंत्री उदय सामंतजी, त्याचबरोबर मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब आणि मी, त्याचबरोबर आमचे संपर्क प्रमुख हे मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आढावा घेतोय। काल आम्ही संभाजीनगरमध्ये होतो, तिथे काही जिल्हे झाले, पुणे जिल्ह्यामध्ये होतो। सकाळी जे आहे ते आज सोलापूर, धाराशिव, माढा आणि आता नांदेड, परभणी आणि हिंगोली अशा सर्व लोकसभेचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला। निवडणुका झालेल्या आहेत, काही ठिकाणी निवडणुका होणार आहेत। त्याच्यासाठी कशा प्रकारे पक्ष संघटन जे आहे ते मजबूत करायचं आहे, काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अपयश जे आहे पक्षाला कशामुळे आलं, या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला विचारून जो आहे तो आम्ही इथे घेतलेला आहे। प्रत्येक वेळेस जे आहे हे सामान्य कार्यकर्त्याला तालुका प्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, युवा सेनेचा पदाधिकारी, महिला आघाडी, त्यांना जे आहे नेत्यांपर्यंत जे आहे नेत्यांशी जे आहे वारंवार जे आहे ते संवाद साधता येत नाही, म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना विचारून जे आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जाणून घेण्याचं काम जे आहे ते पक्ष या ठिकाणी करतोय। भाजप शिवसेनेचं काय आगामी काळात करणार आहे ते लवकरच कळेल असं रोहित पवार म्हणाले। काय होतं आता कोण काय बोलतो, रोज कोण काय ना काहीतरी बोलत असतं, त्याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती जे आहे उत्तर देण्यासाठी जे आहे ते आम्हाला वाटतं गरज नाहीये। बरं साहेब, ओमराजे निंबाळकरचं काय स्टेटस आहे? आज त्यांचा एक फोटो एकनाथ शिंदे साहेबांसोबत व्हायरल झालाय। ऑपरेशन टायगर अरे ऑपरेशन टायगर तुम्हीच हे सगळ्या गोष्टी न्यूज मध्ये देऊन बघा। आज पक्षाचं लक्ष जे आहे हे वेगळं आहे। पक्ष संघटनामध्ये आम्ही जे आहे ते भर देतोय। आज निवडणुका नाही आहेत कुठल्याही, तरी देखील पक्ष ग्राउंडवरती आहे, सर्व नेते ग्राउंडवरती आहे। आम्हाला येणाऱ्या 2029 पर्यंत जो आहे हा पक्ष जो आहे हा मजबूत करायचा आहे। ताकद जिथे पक्षाची कमी आहे तिथे ताकद जी आहे ती वाढवायची, एवढंच लक्ष आमचं आहे। शेवटी नांदेड उत्तरचा वाद मिटवण्यासाठी श्रीकांत शिंदे यांना मध्यस्थी करावी लागेल। नांदेड उत्तर असेल, नांदेड दक्षिण असेल किंवा कुठलाही मतदारसंघ असेल, हा अंतर्गत वाद जो आहे हा पक्षाचा असतो। हा एक परिवार आहे, त्या परिवारामध्ये जे आहे एक वेगवेगळ्या भावना लोकांच्या असतात आणि परिवारामध्ये जे आहे या ठिकाणी भांडण देखील होतं आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी चांगल्या देखील होतात। आज आपण जर पाहिलं असेल की कार्यकर्ते इतक्या मोठ्या संख्येमध्ये आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याची एकच भावना आहे की शिवसेना वाढली पाहिजे, पक्ष आपला वाढला पाहिजे। याच्यामुळे वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या वेगळ्या भावना ज्या आहेत इथे व्यक्त केल्या, तर सगळ्या भावना ज्या आहेत त्या ऐकून घेतल्या। 4 तास एकाच ठिकाणी बसून सगळ्या लोकसभेचा आढावा जो आहे तो घेण्याचं काम आपण इथे केलेलं आहे आणि नक्कीच फायदा जो आहे हा पक्षाला येणाऱ्या काळामध्ये होईल। धन्यवाद।